जवानी नींद भर सोया, बुढ़ापा देख के रोया। बात सच्ची है साहब, दुनिया में ऐसा होता है। कहाँ होता है? सिर्फ माँ बाप के घर में। माँ बाप के घर में तो हर चीज की फैसिलिटी होती है, लड़ते रहेगा, कुछ करेगा तो माँ बाप क्या बोलेगा, समजायगा, घर से थोडी भगायगा। पर काही लोक असतात हो, मनाचे राजे असतात। प्रत्येकाला आई वडील असतात म्हणजे याचा काय अर्थ नाहीये। आईबाप कधी पण नसतात। जोपर्यंत जिवंत आहे तुमच्या प्रत्येक गोष्टीला इच्छा पूर्ण करू शकतात तोपर्यंत। नंतर जीवनात काही गोष्टी असतात, तुमचं शिक्षण, शाळा, शिक्षण, अभ्यास हे पूर्णपणे करून घेतलं पाहिजे। 100ला अगर 1 रुपया भी कमी पडला ना, त्याला 100 रुपये बोलूच नाही शकत, ते 99 रुपये राहतील। जीवनात काहीतरी गोष्टी असतात, जोपर्यंत पूर्ण केलं तर तुम्हाला भला, नाहीतर बाय बाय। त्यासाठी तुम्हाला तुमचा वेळ निघून गेला असतो, मग तुम्ही काय करणार? अशाच काही लोक आहे हो, शाळा करतात पर अर्धवट सोडतात, मग नंतर कळतं डोक्याला हात धरून, काय यार मी मोठी चूक केली। पूर्ण केलं असतं तर आज मला नोकरी लागली असती। जेव्हा नोकरीची गरज असते ना, तेव्हा तुम्हाला ते अभ्यास करतो। मग तुम्ही कितीही करा, काही करा, वेळ गेला ना, त्या वेळेचा अनुभव करून घेतला पाहिजे। मित्रांनो, असे काही लोक भरपूर आहेत, फार उशिरा डोकं येतं, मग त्यानंतर त्यांना काय भेटत नाही। जो दिवसात मजा करतात ना, त्या दिवसाचा तो काळ रात्री बसून अभ्यास केला तरी पूर्ण होत नाही। बघितलंय हो, म्हणून सांगतो, आई बापाच्या घरी असला तर राजा म्हणून जगता येईल, पण नंतर बाहेर तुम्ही शिपाई आहे ना, तुम्हाला त्यांची ऑर्डर मानावं लागेल। म्हणून सांगतो मित्रांनो, कुठलाही प्रकारचा आई वडिलांना जोपर्यंत आहे तोपर्यंत करून घ्या, भाव बी असतात तोपर्यंत करून घ्या। एकदा लग्न झालं मग काय करणार तुम्ही? अहो त्याचा बी परिवार आहे, तो बघणार, मग तुझ्यावर कोण असणार? त्यासाठी आपलं भविष्य निर्माण करण्यासाठी आपण आपल्या जीवावर उभा राहा। म्हणून सांगतो, जवानी नींद भर सोया, बुढापे देख के रोया। मग आपलं वय गेलं तर त्याचा उपयोग काय नाही होणार, नुसतं पस्तावा, आणि पस्तावा प्रत्येक माणसाला येतो, हे लक्षात घ्या। आता मी म्हणतो, मी शिक्षण नाही केलं, पण मी कला घेतली। मी शिंपी आहे आणि शिंपी मध्ये माझं घर चाललं, कारण ती एक प्रकारची कला होती। कारण अभ्यास करायचे माझ्याकडे काय आहे, त्यावेळी आम्हाला कोण मार्गदर्शक नव्हता, पण मी शिंपी आहे, माझ्या घराला, परिवाराला आणि सगळ्यांना मी सांभाळून राहिलेलं आजपर्यंत टिकून आहे, कारण ती माझ्याकडे कला होती। त्यासाठी तुम्ही चांगला अभ्यास कराल तर तुमचं भविष्य घडेल, अर्धवट सोडायचं नाही।